मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण 9वी गणित भाग 1 मधील प्रकरण पहिलं सुरू केलेलं आहे. पूर्वीच आपण त्यामधील प्रॅक्टिस सेट 1.3 यातली काही उदाहरणं सोडवून देतोय. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पहिलं, दुसरं, तिसरा प्रश्न हे सोडवून दिलेले आहेत. पहिला आणि दुसरा सोडवून दिलेला आहे. आज आपण 3 पासून पुढे प्रश्न पाहायचे आहेत. तुम्हाला त्यामधील प्रश्न तिसरा इथं स्क्रीनवर दिसेल. तुम्ही तो वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. u is equal to 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. p is equal to curly bracket 1, 3, 7, 10. Then पहिला प्रश्न आता यामध्ये then show the sets u, p and p complement or p dash by Venn diagram. म्हणजे वेन डायग्रामच्या साहाय्याने हे 3 सेट आपल्याला दाखवायचे आहेत. आणि दुसरा जो असा आहे तो व्हेरीफाय p कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू p. म्हणजे पी पूरकचा पूरक संच हा तोच संच असतो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलेला आहे. दुसरा संच घेतला होता, दुसरा सेट घेतला होता, तोच इथं प्रश्न विचारलाय. आपण लगेच याचं उत्तर एका मिनिटात आपण सोडवू शकतो. आन्सर शो द सेट्स u, p and p dash. u मीन्स युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट हा आपण काय करतो, रेक्टँगल सेट मध्ये दाखवतो. आणि म्हणून यू रेक्टँगल सेट मध्ये. आता त्यामध्ये पी आहे, त्यामध्ये काय आहे, पी आहे. त्यामध्ये पी आहे तर 1, 3, 7 आणि 10 म्हणजे हेच एलिमेंट या यू मध्ये आहेत. म्हणून पी हा यामध्येच आहे. पी इज द सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट असं सुद्धा आपण इथं म्हणू शकतो. आणि म्हणून इथं आपण काय करायचं, हा पी, पी मध्ये कोण कोण आहेत, 1 आहे, 3 आहे, 7 आहे, आणखी 10 आहे. आता यू मध्ये सुद्धा हे 1, 3, 7, 10 आहेत. 1, 3, 7 आणि 10 राहिलेले सगळे 2 आहे, 8 आहे, 10 आहे, ते बाकीचे इकडे लिहून घ्यायचे. 2, 8, 9, 11, 12. कॉम्प्लिमेंटचं डेफिनेशन काय आहे तर पी मधले इलेमेंट सोडून राहिलेले यू मधले त्याला आपण पी डॅश म्हणणार. म्हणजे हा जो राहिलेला आहे 2, 8, 9, 11 आणि 12 याला आपण इथं काय म्हणणार आहोत, पी कॉम्प्लिमेंट. म्हणजे हा जो संच आहे दुसरा, त्यासाठी वेगळी दाखवायची काही गरज नाही. हा जो दुसरा संच आहे त्याला पी कॉम्प्लिमेंट म्हणणार आहोत. पी आणि पी कॉम्प्लिमेंटचा मिळून हा काय होतो, युनिव्हर्सल सेट तयार होतो. हे पहिल्याचं उत्तर. आणि दुसरं जे आहे हे तिन्ही दाखवलेत, यू, पी अँड पी डॅश बाय वेन डायग्राम इथं संपलेलं आहे. दुसरं व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. म्हणजे इज इक्वल टू 2, 8, 9, 11, 12. बरोबर. आता पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट, पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, परत हीच व्याख्या, पी कॉम्प्लिमेंट म्हणजे यातल्या एलिमेंट्सला सोडून, म्हणजे पी कॉम्प्लिमेंट मध्ये कोण कोण एलिमेंट्स आहेत, 2, 8, 9, 11, 12 हे सोडून यू मधले राहिलेले. यू मध्ये आता कोण कोण राहिलं मग तर 1 आहे, 3 आहे, 7 आहे, 10. 1, 3, 7, 10. बट 1, 3, 7, 10 हे कोणत्या संचामध्ये आहेत, हे कोणत्या संचामध्ये आहेत, याचं नाव काय आहे या संचाचं तर पी. अँड देअरफॉर पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. दिस इज प्रूफ. A is equal to curly bracket 1, 3, 2, 7. Then write any 3 subsets of A. एकदम सोपं आहे, फार काय यामध्ये जास्त हे करायची गरज नाही आपल्याला. सबसेट ऑफ ए, एक याला आपण बी नाव देऊया. सबसेट ऑफ ए म्हणजे काय तर एतलेच एलिमेंट्स पाहिजेत, पण त्यापेक्षा थोडे कमी पाहिजेत किंवा तेवढेच पाहिजेत. म्हणजे मी इथं असं लिहितो, बी मध्ये एलिमेंट कोण कोण आहेत, 1 आणखीन 2. तेच ए मध्ये आहेत का, 1, 2 आहेत. म्हणजे बी हा याचा सबसेट होऊ शकतो. सी 1, 3, 7
1 3 7 म्हणजे सी सुद्धा ए चा सबसेट होऊ शकतो. डी 1 7 1 7 3 2 एक्स्ट्रा आहेत म्हणजे डी सुद्धा सबसेट होऊ शकतो. आणि म्हणून मग तुम्ही इथं लिहू शकता बी सबसेट ऑफ ए, सी सबसेट ऑफ ए, डी सबसेट ऑफ ए. तुम्हाला स्क्रीनवर हे उदाहरण दिसेल. P इज इक्वल टू सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. पुण्याचे रहिवासी P. M is the set of all residents in Madhya Pradesh. M मध्य प्रदेश रेसिडेंट्स. त्यानंतर I इंदोर. इंदोर. B is the subset of all residents in India. H is the set of all residents in Maharashtra. महाराष्ट्र. आणि दुसरा प्रश्न विचारलाय विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट्स. म्हणजे हे सेट्स दिलेले आहेत तुम्हाला उदाहरण इकडे स्क्रीनवर दिसेल. मी त्याचं काय केलेलं आहे शॉर्ट फॉर्म मध्ये दिलंय. पी रेसिडेंट्स ऑफ पुणे म्हणजे पुण्यातील रहिवाशांचा संच. एम मध्य प्रदेश मधील रहिवाशांचा संच. आय इंदोर या शहरातील रहिवाशांचा संच. बी ऑल रेसिडेंट्स ऑफ इंडिया भारतातील सर्व रहिवाशांचा संच त्याला बी म्हटलेला आहे. आणि मध्य प्रदेश मधील सर्व रहिवाशांच्या संच महाराष्ट्रामधील सर्व रहिवाशांच्या संचाला एच म्हणलेला आहे. तर यामध्ये कोण कोणाचा उपसंच असेल. पी सेट आहे हा पुण्यातील रहिवाशांचा आहे. एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा आहे. तर यावरून आपल्याला काय लिहायचंय कोण कुणाचा संच असेल. इथे मी एक आकडा लिहितो. यामध्ये सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वात मोठा संच कोणता असेल हो तर हा बी असेल. कारण का तर ऑल रेसिडेंट्स इन इंडिया भारतामधील सर्व रहिवाशांचा संच. आणि हे जे बाकीचे आहेत महाराष्ट्र इंदोर मध्य प्रदेश पुणे हे सर्व कशामध्ये आले भारतामध्येच आले. म्हणजे सर्वात मोठा संच हा कोण आहे इंडिया म्हणजे बी. आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो. यांच्या तुलनेमध्ये बी हा मोठा संच असल्यामुळं हे सर्व या बी चे उपसंच असल्यामुळं सबसेट्स ऑफ बी P, M, I and H these all sets are subset of B. So B is a universal set. आणि मग आता आपण असं म्हणू शकतो P सबसेट ऑफ B. पुणे भारतामध्ये आहे. पुणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा असणार आहे. म्हणजेच इथं P सबसेट ऑफ H. त्यानंतर आता हे इंदोर आणि मध्य प्रदेशचा काय संबंध आहे तर मध्य प्रदेश मधलं हे काय आहे मोठं शहर आहे. म्हणून I सबसेट ऑफ M and I सबसेट ऑफ B. म्हणजे इंदोर हे मध्य प्रदेश मध्ये पण आहे आणि आपल्या इंडियामध्ये पण आहे म्हणून तो त्याचा उपसंच होऊ शकतो. त्यानंतर आता महाराष्ट्र H सबसेट ऑफ B. मध्य प्रदेश सुद्धा या भारताचा उपसंच आहे. मध्य प्रदेशामधले जे रेसिडेन्शियल जे कोण रहिवासी असतील ते भारताचे सुद्धा रहिवासी असणार आहेत. म्हणजे इथं तुमचा M सबसेट ऑफ B